हेलो फ्रेंड, कैसे हो आप। वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक और चैनल को सब्सक्राइब जरूर करें। आज के वीडियो में बड़े मियाँ छोटे मियाँ OTT पर रिलीज होने वाली है, इसके बारे में जानकारी दूंगी आज के वीडियो में। बॉलीवुड स्टार अक्षय कुमार और टाइगर श्रॉफ स्टार फिल्म बड़े मियाँ छोटे मियाँ अब OTT पर रिलीज के लिए पूरी तरह से तैयार है। डायरेक्टर अली अब्बास जफर द्वारा निर्देशित फिल्म सिनेमा घर के बाद अब OTT पर दस्तक देने वाली है। जी हाँ, अक्षय कुमार और टाइगर श्रॉफ के फैन के लिए एक अच्छी खबर है। उनके खिलाड़ी कुमार की फिल्म नेटफ्लिक्स पर 6 जून 2024 को रिलीज होगी। इसी साल ईद पर ये फिल्म रिलीज हुई थी। बॉक्स ऑफिस पर इस फिल्म ने खास कमाई नहीं की थी। मेगा बजट वाली बड़े मियाँ और छोटे मियाँ ने बॉक्स ऑफिस पर 62 करोड़ का कलेक्शन किया और बड़े मियाँ छोटे मियाँ हिंदी के अलावा तमिल, तेलुगु, मलयालम और कन्नड़ भाषा में भी रिलीज हुई थी। फिल्म में अक्षय कुमार, टाइगर श्रॉफ के अलावा आलिया एफ, मानुषी छिल्लर मुख्य भूमिका में है और सोनाक्षी सिन्हा ने भी फिल्म में अहम किरदार निभाया है और पृथ्वीराज सुकुमार ने फिल्म में विलन का किरदार निभाया है। फिल्म की कहानी देश के लिए जी जान लगा देने वाले उन 2 सिपाहियों की है जिनके आपस में नहीं पड़ती, लेकिन मकसद दोनों का एक है और देश के लिए मर मिटने के लिए तैयार है। अब ये फिल्म हम नेटफ्लिक्स पर 6 जून से देख सकते हैं। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बड़े मियाँ छोटे मियाँ हा OTT वर रिलीज होणार आहे आज सिनेमा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बड़े मियाँ छोटे मियाँ हा सिनेमा ईदच्या टाइमी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला होता आणि त्या चित्रपटाबरोबर मैदान ही अजय देवगणचा रिलीज झालेला होता। मैदान तर OTT वर रिलीज झालेला आहे। त्याची आता बड़े मियाँ छोटे मियाँ कधी रिलीज होणार आहे त्याचे फॅन, अक्षय कुमारचे फॅन वाट बघत होते आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे। ह्याची तारीख जाहीर झालेली आहे। हा चित्रपट आता आपल्याला हा पाहायचा असेल तर हा चित्रपट आपल्याला नेटफ्लिक्स वर हा चित्रपट 6 जून पासून हा चित्रपट पाहायला भेटणार आहे, कारण की हा चित्रपट 6 जूनला तिथे रिलीज होणार आहे, नेटफ्लिक्स वर रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये 2 मित्र दाखवलेले आहेत, एकमेकांचे एकदम कडक दुश्मन दाखवलेले आहे, ते एकमेकांचे एकदम शत्रू दाखवलेले आहे। तर हे दोघं देशासाठी मर मिटण्यासाठी तयार असतात आणि हे देशभक्तीवर चित्रपट आहे आणि हे दोघं एकत्र कसे येतात आणि देशाला कसे वाचवतात ते या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। देशभक्तीवर हा चित्रपट आधारित आहे। हा चित्रपट पाहायचा असेल तर आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। या चित्रपटामध्ये आलिया एफ मुख्य भूमिकामध्ये आहे, हिरोईन आहे आणि मानुषी छिल्लर ही पण एक हिरोईन आहे। आलिया एफ आणि मानुषी छिल्लर ही 2 हिरोईन या चित्रपटामध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये विलनचा किरदार हा साऊथच्या ॲक्टरने निभावलेला आहे। साऊथचा ॲक्टर पृथ्वीराज सुकुमार यांनी या चित्रपटामध्ये विलनचा किरदार पृथ्वीराजने या चित्रपटामध्ये निभावलेला आहे आणि हा चित्रपट छान बनवलेला आहे। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर हा चित्रपट OTT वर येणार आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकता हा चित्रपट आणि हा चित्रपट खूप छान आहे। या चित्रपटामध्ये मानुषी छिल्लर आणि आलिया एफ आणि सुकुमार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी ॲक्टिंग चांगली केलेली आहे। चित्रपट छान बनवला गेलेला आहे। तरी हा बॉक्स ऑफिसवर थोडा चाललेला नाही आहे चित्रपट, तरी तुम्हाला हा OTT वर रिलीज होत आहे तर हा चित्रपट OTT वर पाहू शकतो, कारण की घर बसल्या पाहता येतो। घर बसल्या माणूस आनंद घेऊ शकतो, घरी बसून आरामशीर घरात थिएटरप्रमाणे घरात नेटफ्लिक्सवर आपण हा चित्रपट बघू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बड़े मियाँ छोटे मियाँ हा OTT वर रिलीज होणार आहे आज सिनेमा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बड़े मियाँ छोटे मियाँ हा सिनेमा ईदच्या टाइमी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला होता आणि त्या चित्रपटाबरोबर मैदान ही अजय देवगणचा रिलीज झालेला होता। मैदान तर OTT वर रिलीज झालेला आहे। त्याची आता बड़े मियाँ छोटे मियाँ कधी रिलीज होणार आहे त्याचे फॅन, अक्षय कुमारचे फॅन वाट बघत होते आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे। ह्याची तारीख जाहीर झालेली आहे। हा चित्रपट आता आपल्याला हा पाहायचा असेल तर हा चित्रपट आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट 6
जून पासून हा चित्रपट पाहायला भेटणार आहे, कारण की हा चित्रपट 6 जूनला तिथे रिलीज होणार आहे, नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये 2 मित्र दाखवलेले आहेत, एकमेकांचे एकदम कडक दुश्मन दाखवलेले आहे, ते एकमेकांचे एकदम शत्रू दाखवलेले आहे। तर हे दोघं देशासाठी मर मिटण्यासाठी तयार असतात आणि हे देशभक्तीवर चित्रपट आहे आणि हे दोघं एकत्र कसे येतात आणि देशाला कसे वाचवतात ते या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। देशभक्तीवर हा चित्रपट आधारित आहे। हा चित्रपट पाहायचा असेल तर आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। या चित्रपटामध्ये आलाया एफ मुख्य भूमिकामध्ये आहे, हिरोईन आहे आणि मानसी छिल्लर ही पण एक हिरोईन आहे। आलाया एफ आणि मानसी छिल्लर हे 2 हिरोईन या चित्रपटामध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये विलनचा किरदार हा साऊथच्या ॲक्टरने निभावलेला आहे। साऊथचा ॲक्टर पृथ्वीराज सुकुमार यांनी या चित्रपटामध्ये विलनचा किरदार पृथ्वीराजने या चित्रपटामध्ये निभावलेला आहे आणि हा चित्रपट छान बनवलेला आहे। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर हा चित्रपट OTTवर येणार आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकता हा चित्रपट आणि हा चित्रपट खूप छान आहे। या चित्रपटामध्ये मानसी छिल्लर आणि आलाया एफ आणि सुकुमार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी ॲक्टिंग चांगली केलेली आहे। चित्रपट छान बनवला गेलेला आहे। तरी हा बॉक्स ऑफिसवर थोडा चाललेला नाही आहे चित्रपट, तरी तुम्हाला हा OTTवर रिलीज होत आहे तर हा चित्रपट OTTवर पाहू शकतो, कारण की घर बसल्या पाहता येतो। घर बसल्या माणूस आनंद घेऊ शकतो, घरी बसून आरामशीर घरात थिएटरप्रमाणे घरात नेटफ्लिक्सवर आपण हा चित्रपट बघू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बडे मियां छोटे मियां हा OTTवर रिलीज होणार आहे हा सिनेमा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बडे मियां छोटे मियां हा सिनेमा ईदच्या टाइमी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला होता आणि त्या चित्रपटाबरोबर मैदान ही अजय देवगणचा रिलीज झालेला होता। मैदान तर OTTवर रिलीज झालेला आहे, त्याची आता बडे मियां छोटे मियां कधी रिलीज होणार आहे त्याचे फॅन, अक्षय कुमारचे फॅन वाट बघत होते आणि आता हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे, ह्याची तारीख जाहीर झालेली आहे। हा चित्रपट आता आपल्याला हा पाहायचा असेल तर हा चित्रपट आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट 6 जून पासून हा चित्रपट पाहायला भेटणार आहे, कारण की हा चित्रपट 6 जूनला तिथे रिलीज होणार आहे, नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये 2 मित्र दाखवलेले आहेत, एकमेकांचे एकदम कडक दुश्मन दाखवलेले आहे, ते एकमेकांचे एकदम शत्रू दाखवलेले आहे। तर हे दोघं देशासाठी मर मिटण्यासाठी तयार असतात आणि हे देशभक्तीवर चित्रपट आहे आणि हे दोघं एकत्र कसे येतात आणि देशाला कसे वाचवतात ते या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। देशभक्तीवर हा चित्रपट आधारित आहे। हा चित्रपट पाहायचा असेल तर आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। या चित्रपटामध्ये आलाया एफ मुख्य भूमिकामध्ये आहे, हिरोईन आहे आणि मानसी छिल्लर ही पण एक हिरोईन आहे। आलाया एफ आणि मानसी छिल्लर हे 2 हिरोईन या चित्रपटामध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये विलनचा किरदार हा साऊथच्या ॲक्टरने निभावलेला आहे। साऊथचा ॲक्टर पृथ्वीराज सुकुमार यांनी या चित्रपटामध्ये विलनचा किरदार पृथ्वीराजने या चित्रपटामध्ये निभावलेला आहे आणि हा चित्रपट छान बनवलेला आहे। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर हा चित्रपट OTTवर येणार आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकता हा चित्रपट आणि हा चित्रपट खूप छान आहे। या चित्रपटामध्ये मानसी छिल्लर आणि आलाया एफ आणि सुकुमार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी ॲक्टिंग चांगली केलेली आहे। चित्रपट छान बनवला गेलेला आहे। तरी हा बॉक्स ऑफिसवर थोडा चाललेला नाही आहे चित्रपट, तरी तुम्हाला हा OTTवर रिलीज होत आहे तर हा चित्रपट OTTवर पाहू शकतो, कारण की घर बसल्या पाहता येतो। घर बसल्या माणूस आनंद घेऊ शकतो, घरी बसून आरामशीर घरात थिएटरप्रमाणे घरात नेटफ्लिक्सवर आपण हा चित्रपट बघू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बडे मियां छोटे मियां हा OTTवर रिलीज होणार आहे हा सिनेमा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बडे मियां छोटे मियां हा सिनेमा ईदच्या टाइमी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला होता आणि त्या चित्रपटाबरोबर मैदान ही अजय देवगणचा रिलीज झालेला होता। मैदान तर OTTवर रिलीज झालेला आहे, त्याची आता
बडे मियां छोटे मियां कधी रिलीज होणार आहे त्याचे फॅन, अक्षय कुमारचे फॅन वाट बघत होते आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे। ह्याची तारीख जाहीर झालेली आहे। हा चित्रपट आता आपल्याला हा पाहायचा असेल तर हा चित्रपट आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट 6 जून पासून हा चित्रपट पाहायला भेटणार आहे। कारण की हा चित्रपट 6 जूनला तिथे रिलीज होणार आहे, नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये 2 मित्र दाखवलेले आहेत, एकमेकांचे एकदम कडक दुश्मन दाखवलेले आहे, ते एकमेकांचे एकदम शत्रू दाखवलेले आहे। तर हे दोघं देशासाठी मर मिटण्यासाठी तयार असतात आणि हे देशभक्तीवर चित्रपट आहे आणि हे दोघं एकत्र कसे येतात आणि देशाला कसे वाचवतात ते या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। देशभक्तीवर हा चित्रपट आधारित आहे। हा चित्रपट पाहायचा असेल तर आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। या चित्रपटामध्ये आलाया एफ मुख्य भूमिकामध्ये आहे, हिरोईन आहे आणि मानसी छिल्लर ही पण एक हिरोईन आहे। आलाया एफ आणि मानसी छिल्लर हे 2 हिरोईन या चित्रपटामध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये विलनचा किरदार हा साऊथच्या ॲक्टरने निभावलेला आहे। साऊथचा ॲक्टर पृथ्वीराज सुकुमार यांनी या चित्रपटामध्ये विलनचा किरदार पृथ्वीराजने या चित्रपटामध्ये निभावलेला आहे आणि हा चित्रपट छान बनवलेला आहे। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर हा चित्रपट OTT वर येणार आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकता हा चित्रपट आणि हा चित्रपट खूप छान आहे। या चित्रपटामध्ये मानसी छिल्लर आणि आलाया एफ आणि सुकुमार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी ॲक्टिंग चांगली केलेली आहे। चित्रपट छान बनवला गेलेला आहे। तरी हा बॉक्स ऑफिसवर थोडा चाललेला नाही आहे चित्रपट, तरी तुम्हाला हा OTT वर रिलीज होत आहे तर हा चित्रपट OTT वर पाहू शकतो। कारण की घर बसल्या पाहता येतो, घर बसल्या माणूस आनंद घेऊ शकतो, घरी बसून आरामशीर घरात थिएटरप्रमाणे घरात नेटफ्लिक्सवर आपण हा चित्रपट बघू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बडे मियां छोटे मियां हा OTT वर रिलीज होणार आहे हा सिनेमा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बडे मियां छोटे मियां हा सिनेमा ईदच्या टाइमी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला होता आणि त्या चित्रपटाबरोबर मैदान ही अजय देवगणचा रिलीज झालेला होता। मैदान तर OTT वर रिलीज झालेला आहे, त्याची आता बडे मियां छोटे मियां कधी रिलीज होणार आहे त्याचे फॅन, अक्षय कुमारचे फॅन वाट बघत होते आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे। ह्याची तारीख जाहीर झालेली आहे। हा चित्रपट आता आपल्याला हा पाहायचा असेल तर हा चित्रपट आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट 6 जून पासून हा चित्रपट पाहायला भेटणार आहे। कारण की हा चित्रपट 6 जूनला तिथे रिलीज होणार आहे, नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये 2 मित्र दाखवलेले आहेत, एकमेकांचे एकदम कडक दुश्मन दाखवलेले आहे, ते एकमेकांचे एकदम शत्रू दाखवलेले आहे। तर हे दोघं देशासाठी मर मिटण्यासाठी तयार असतात आणि हे देशभक्तीवर चित्रपट आहे आणि हे दोघं एकत्र कसे येतात आणि देशाला कसे वाचवतात ते या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। देशभक्तीवर हा चित्रपट आधारित आहे। हा चित्रपट पाहायचा असेल तर आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। या चित्रपटामध्ये आलाया एफ मुख्य भूमिकामध्ये आहे, हिरोईन आहे आणि मानसी छिल्लर ही पण एक हिरोईन आहे। आलाया एफ आणि मानसी छिल्लर हे 2 हिरोईन या चित्रपटामध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये विलनचा किरदार हा साऊथच्या ॲक्टरने निभावलेला आहे। साऊथचा ॲक्टर पृथ्वीराज सुकुमार यांनी या चित्रपटामध्ये विलनचा किरदार पृथ्वीराजने या चित्रपटामध्ये निभावलेला आहे आणि हा चित्रपट छान बनवलेला आहे। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर हा चित्रपट OTT वर येणार आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकता हा चित्रपट आणि हा चित्रपट खूप छान आहे। या चित्रपटामध्ये मानसी छिल्लर आणि आलाया एफ आणि सुकुमार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी ॲक्टिंग चांगली केलेली आहे। चित्रपट छान बनवला गेलेला आहे। तरी हा बॉक्स ऑफिसवर थोडा चाललेला नाही आहे चित्रपट, तरी तुम्हाला हा OTT वर रिलीज होत आहे तर हा चित्रपट OTT वर पाहू शकतो। कारण की घर बसल्या पाहता येतो, घर बसल्या माणूस आनंद घेऊ शकतो, घरी बसून आरामशीर घरात थिएटरप्रमाणे घरात नेटफ्लिक्सवर आपण हा चित्रपट बघू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बडे मियां छोटे मियां हा OTT वर रिलीज होणार आहे हा सिनेमा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया।
बड़े मियाँ छोटे मियाँ हा सिनेमा ईदच्या टाइमी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला होता आणि त्या चित्रपटाबरोबर मैदान ही अजय देवगणचा रिलीज झालेला होता। मैदान तर OTT वर रिलीज झालेला आहे। त्याची आता बड़े मियाँ छोटे मियाँ कधी रिलीज होणार आहे त्याचे फॅन अक्षय कुमारचे फॅन वाट बघत होते आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे। ह्याची तारीख जाहीर झालेली आहे। हा चित्रपट आता आपल्याला हा पाहायचा असेल तर हा चित्रपट आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट 6 जून पासून हा चित्रपट पाहायला भेटणार आहे। कारण की हा चित्रपट 6 जूनला तिथे रिलीज होणार आहे, नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये 2 मित्र दाखवलेले आहेत, एकमेकांचे एकदम कडक दुश्मन दाखवलेले आहे, ते एकमेकांचे एकदम शत्रू दाखवलेले आहे। तर हे दोघं देशासाठी मर मिटण्यासाठी तयार असतात आणि हे देशभक्तीवर चित्रपट आहे आणि हे दोघं एकत्र कसे येतात आणि देशाला कसे वाचवतात ते या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। देशभक्तीवर हा चित्रपट आधारित आहे। हा चित्रपट पाहायचा असेल तर आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। या चित्रपटामध्ये आलाया एफ मुख्य भूमिकामध्ये आहे, हिरोईन आहे आणि मानुषी छिल्लर ही पण एक हिरोईन आहे। आलाया एफ आणि मानुषी छिल्लर हे 2 हिरोईन या चित्रपटामध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये विलनचा किरदार हा साऊथच्या ॲक्टरने निभावलेला आहे। साऊथचा ॲक्टर पृथ्वीराज सुकुमार यांनी या चित्रपटामध्ये विलनचा किरदार पृथ्वीराजने या चित्रपटामध्ये निभावलेला आहे आणि हा चित्रपट छान बनवलेला आहे। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर हा चित्रपट OTT वर येणार आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकता हा चित्रपट आणि हा चित्रपट खूप छान आहे। या चित्रपटामध्ये मानुषी छिल्लर आणि आलाया एफ आणि सुकुमार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी ॲक्टिंग चांगली केलेली आहे। चित्रपट छान बनवला गेलेला आहे। तरी हा बॉक्स ऑफिसवर थोडा चाललेला नाही आहे चित्रपट, तरी तुम्हाला हा OTT वर रिलीज होत आहे तर हा चित्रपट OTT वर पाहू शकतो। कारण की घर बसल्या पाहता येतो, घर बसल्या माणूस आनंद घेऊ शकतो, घरी बसून आरामशीर घरात थिएटरप्रमाणे घरात नेटफ्लिक्सवर आपण हा चित्रपट बघू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बड़े मियाँ छोटे मियाँ हा OTT वर रिलीज होणार आहे हा सिनेमा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बड़े मियाँ छोटे मियाँ हा सिनेमा ईदच्या टाइमी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला होता आणि त्या चित्रपटाबरोबर मैदान ही अजय देवगणचा रिलीज झालेला होता। मैदान तर OTT वर रिलीज झालेला आहे। त्याची आता बड़े मियाँ छोटे मियाँ कधी रिलीज होणार आहे त्याचे फॅन अक्षय कुमारचे फॅन वाट बघत होते आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे। ह्याची तारीख जाहीर झालेली आहे। हा चित्रपट आता आपल्याला हा पाहायचा असेल तर हा चित्रपट आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट 6 जून पासून हा चित्रपट पाहायला भेटणार आहे। कारण की हा चित्रपट 6 जूनला तिथे रिलीज होणार आहे, नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये 2 मित्र दाखवलेले आहेत, एकमेकांचे एकदम कडक दुश्मन दाखवलेले आहे, ते एकमेकांचे एकदम शत्रू दाखवलेले आहे। तर हे दोघं देशासाठी मर मिटण्यासाठी तयार असतात आणि हे देशभक्तीवर चित्रपट आहे आणि हे दोघं एकत्र कसे येतात आणि देशाला कसे वाचवतात ते या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। देशभक्तीवर हा चित्रपट आधारित आहे। हा चित्रपट पाहायचा असेल तर आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। या चित्रपटामध्ये आलाया एफ मुख्य भूमिकामध्ये आहे, हिरोईन आहे आणि मानुषी छिल्लर ही पण एक हिरोईन आहे। आलाया एफ आणि मानुषी छिल्लर हे 2 हिरोईन या चित्रपटामध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये विलनचा किरदार हा साऊथच्या ॲक्टरने निभावलेला आहे। साऊथचा ॲक्टर पृथ्वीराज सुकुमार यांनी या चित्रपटामध्ये विलनचा किरदार पृथ्वीराजने या चित्रपटामध्ये निभावलेला आहे आणि हा चित्रपट छान बनवलेला आहे। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर हा चित्रपट OTT वर येणार आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकता हा चित्रपट आणि हा चित्रपट खूप छान आहे। या चित्रपटामध्ये मानुषी छिल्लर आणि आलाया एफ आणि सुकुमार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी ॲक्टिंग चांगली केलेली आहे। चित्रपट छान बनवला गेलेला आहे। तरी हा बॉक्स ऑफिसवर थोडा चाललेला नाही आहे चित्रपट, तरी तुम्हाला हा OTT वर रिलीज होत आहे तर हा चित्रपट OTT वर पाहू शकतो। कारण की घर बसल्या पाहता येतो, घर बसल्या माणूस आनंद घेऊ शकतो, घरी बसून आरामशीर घरात थिएटरप्रमाणे घरात नेटफ्लिक्सवर आपण हा चित्रपट बघू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बडे मियां छोटे मियां हा OTT वर रिलीज होणार आहे हा सिनेमा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बडे मियां छोटे मियां हा सिनेमा ईदच्या टाइमी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला होता आणि त्या चित्रपटाबरोबर मैदान ही अजय देवगणचा रिलीज झालेला होता। मैदान तर OTT वर रिलीज झालेला आहे। त्याची आता बडे मियां छोटे मियां कधी रिलीज होणार आहे त्याचे फॅन, अक्षय कुमारचे फॅन वाट बघत होते आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे। ह्याची तारीख जाहीर झालेली आहे। हा चित्रपट आता आपल्याला हा पाहायचा असेल तर हा चित्रपट आपल्याला नेक्स्ट फिक्सवर हा चित्रपट 6 जून पासून हा चित्रपट पाहायला भेटणार आहे, कारण की हा चित्रपट 6 जूनला तिथे रिलीज होणार आहे, नेक्स्ट फिक्सवर रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये 2 मित्र दाखवलेले आहेत, एकमेकांचे एकदम कडक दुश्मन दाखवलेले आहे, ते एकमेकांचे एकदम शत्रू दाखवलेले आहे। तर हे दोघं देशासाठी मर मिटण्यासाठी तयार असतात आणि हे देशभक्तीवर चित्रपट आहे आणि हे दोघं एकत्र कसे येतात आणि देशाला कसे वाचवतात ते या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। देशभक्तीवर हा चित्रपट आधारित आहे। हा चित्रपट पाहायचा असेल तर आपण नेक्स्ट फिक्सवर पाहू शकतो। या चित्रपटामध्ये आलाया एफ मुख्य भूमिकामध्ये आहे, हिरोईन आहे आणि मानसी छिल्लर ही पण एक हिरोईन आहे। आलाया एफ आणि मानसी छिल्लर हे 2 हिरोईन या चित्रपटामध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये विलनचा किरदार हा साऊथच्या ॲक्टरने निभावलेला आहे। साऊथचा ॲक्टर पृथ्वीराज सुकुमार यांनी या चित्रपटामध्ये विलनचा किरदार पृथ्वीराजने या चित्रपटामध्ये निभावलेला आहे आणि हा चित्रपट छान बनवलेला आहे। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर हा चित्रपट OTT वर येणार आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकता हा चित्रपट आणि हा चित्रपट खूप छान आहे। या चित्रपटामध्ये मानसी छिल्लर आणि आलाया एफ आणि सुकुमार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी ॲक्टिंग चांगली केलेली आहे। चित्रपट छान बनवला गेलेला आहे। तरी हा बॉक्स ऑफिसवर थोडा चाललेला नाही आहे चित्रपट, तरी तुम्हाला हा OTT वर रिलीज होत आहे तर हा चित्रपट OTT वर पाहू शकतो, कारण की घर बसल्या पाहता येतो। घर बसल्या माणूस आनंद घेऊ शकतो, घरी बसून आरामशीर घरात थिएटरप्रमाणे घरात नेक्स्ट फिक्सवर आपण हा चित्रपट बघू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बडे मियां छोटे मियां हा OTT वर रिलीज होणार आहे हा सिनेमा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बडे मियां छोटे मियां हा सिनेमा ईदच्या टाइमी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला होता आणि त्या चित्रपटाबरोबर मैदान ही अजय देवगणचा रिलीज झालेला होता। मैदान तर OTT वर रिलीज झालेला आहे। त्याची आता बडे मियां छोटे मियां कधी रिलीज होणार आहे त्याचे फॅन, अक्षय कुमारचे फॅन वाट बघत होते आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे। ह्याची तारीख जाहीर झालेली आहे। हा चित्रपट आता आपल्याला हा पाहायचा असेल तर हा चित्रपट आपल्याला नेक्स्ट फिक्सवर हा चित्रपट 6 जून पासून हा चित्रपट पाहायला भेटणार आहे, कारण की हा चित्रपट 6 जूनला तिथे रिलीज होणार आहे, नेक्स्ट फिक्सवर रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये 2 मित्र दाखवलेले आहेत, एकमेकांचे एकदम कडक दुश्मन दाखवलेले आहे, ते एकमेकांचे एकदम शत्रू दाखवलेले आहे। तर हे दोघं देशासाठी मर मिटण्यासाठी तयार असतात आणि हे देशभक्तीवर चित्रपट आहे आणि हे दोघं एकत्र कसे येतात आणि देशाला कसे वाचवतात ते या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। देशभक्तीवर हा चित्रपट आधारित आहे। हा चित्रपट पाहायचा असेल तर आपण नेक्स्ट फिक्सवर पाहू शकतो। या चित्रपटामध्ये आलाया एफ मुख्य भूमिकामध्ये आहे, हिरोईन आहे आणि मानसी छिल्लर ही पण एक हिरोईन आहे। आलाया एफ आणि मानसी छिल्लर हे 2 हिरोईन या चित्रपटामध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये विलनचा किरदार हा साऊथच्या ॲक्टरने निभावलेला आहे। साऊथचा ॲक्टर पृथ्वीराज सुकुमार यांनी या चित्रपटामध्ये विलनचा किरदार पृथ्वीराजने या चित्रपटामध्ये निभावलेला आहे आणि हा चित्रपट छान बनवलेला आहे। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर हा चित्रपट OTT वर येणार आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकता हा चित्रपट आणि हा चित्रपट खूप छान आहे। या चित्रपटामध्ये मानसी छिल्लर आणि आलाया एफ आणि सुकुमार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी ॲक्टिंग चांगली केलेली आहे। चित्रपट छान बनवला गेलेला आहे। तरी हा बॉक्स ऑफिसवर थोडा चाललेला नाही आहे चित्रपट, तरी तुम्हाला हा OTT वर रिलीज होत आहे तर हा चित्रपट OTT वर पाहू शकतो, कारण की घर बसल्या पाहता येतो। घर बसल्या माणूस
आनंद घेऊ शकतो घरी बसून आरामशीर घरात थिएटर प्रमाणे घरात नेटफ्लिक्सवर आपण हा चित्रपट बघू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बडे मियां छोटे मियां हा OTT वर रिलीज होणार आहे सिनेमा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बडे मियां छोटे मियां हा सिनेमा ईदच्या टाइमी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला होता आणि त्या चित्रपटाबरोबर मैदानही अजय देवगणचा रिलीज झालेला होता। मैदान तर OTT वर रिलीज झालेला आहे, त्याची आता बडे मियां छोटे मियां कधी रिलीज होणार आहे त्याचे फॅन, अक्षय कुमारचे फॅन वाट बघत होते आणि आता हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे, ह्याची तारीख जाहीर झालेली आहे। हा चित्रपट आता आपल्याला हा पाहायचा असेल तर हा चित्रपट आपल्याला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट 6 जून पासून हा चित्रपट पाहायला भेटणार आहे, कारण की हा चित्रपट 6 जूनला तिथे रिलीज होणार आहे, नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये 2 मित्र दाखवलेले आहेत, एकमेकांचे एकदम कडक दुश्मन दाखवलेले आहे, ते एकमेकांचे एकदम शत्रू दाखवलेले आहे। तर हे दोघं देशासाठी मर मिटण्यासाठी तयार असतात आणि हे देशभक्तीवर चित्रपट आहे आणि हे दोघं एकत्र कसे येतात आणि देशाला कसे वाचवतात ते या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे। देशभक्तीवर हा चित्रपट आधारित आहे। हा चित्रपट पाहायचा असेल तर आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकतो। या चित्रपटामध्ये आलाया एफ मुख्य भूमिकामध्ये आहे, हिरोईन आहे आणि मानुषी छिल्लर ही पण एक हिरोईन आहे। आलाया एफ आणि मानुषी छिल्लर हे 2 हिरोईन या चित्रपटामध्ये आहे आणि या चित्रपटामध्ये विलनचा किरदार हा साऊथच्या ॲक्टरने निभावलेला आहे। साऊथचा ॲक्टर पृथ्वीराज सुकुमार यांनी या चित्रपटामध्ये विलनचा किरदार पृथ्वीराजने या चित्रपटामध्ये निभावलेला आहे आणि हा चित्रपट छान बनवलेला आहे। हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर हा चित्रपट OTT वर येणार आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकता हा चित्रपट आणि हा चित्रपट खूप छान आहे। या चित्रपटामध्ये मानुषी छिल्लर आणि आलाया एफ आणि सुकुमार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी ॲक्टिंग चांगली केलेली आहे। चित्रपट छान बनवला गेलेला आहे, तरी हा बॉक्स ऑफिसवर थोडा चाललेला नाही आहे चित्रपट, तरी तुम्हाला हा OTT वर रिलीज होत आहे तर हा चित्रपट OTT वर पाहू शकतो, कारण की घर बसल्या पाहता येतो, घर बसल्या माणूस आनंद घेऊ शकतो घरी बसून आरामशीर घरात थिएटर प्रमाणे घरात नेटफ्लिक्सवर आपण हा चित्रपट बघू शकतो। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।